स्वर्ग आहेत ना बस ते आले की अरे इथं बस ना कुठं हा मग तिथे जाऊ डाळ कुठं
हर 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 तू मला हिंदुराचा मिला तरी भुसागे तू शेरणी शिकारी मी भावनास सागे तू मला हिंदुराचा मिला तरी भुसागे तू शेरणी शिकारी मी भावनास सागे तू शेरणी शिकारी मी भावनास सागे तरी पैज लावतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे आणि म्हणून हे रसिक राजा हा असा मला तुमच्या चरणाजवळ आलो मी ठेवतोय आणि म्हणून म्हणायचंय मी बालक आजान तुमचं ठेवून यावान थोर ज्ञानी रसिक हो अल्पमती विलहान मी बालक आजान तुमचं ठेवून यावान थोर ज्ञानी रसिक हो अल्पमती विलहान थोर ज्ञानी रसिक हो अल्पमती विलहान मानाचा मुजरा करीतो गुरु माय बाप स्मरितो नित्य गायनाची कास धरितो रंगभूमी रंग भरितो नित्य गायनाची कास धरितो रंगभूमीवरी रंग भरतो नमस्कार मंडळी आवाज आहे ना सुस्वागतम 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 विधान रायाला वंदन करून नारायण भूमीला त्या कटेश्वराला वंदन करून अवघ्या महाराष्ट्राचा दैवत शिवछत्रपती राजमाता राजमाता आई जिजाऊ राजे मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर या थक्क्या समाजाचा आहे दैवत संत बालमाता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विभागून माझ्या जवळीला तमाम नागरिकांना प्रेमी मायबापांच्या प्रेक्षकांना मी शाहीर डॉक्टर महाकाल यांचे शिष्य शाहीर संतवान चंद्रकांत शिंदे कविवर्य श्री शिवाजी कोपरे माझी शाखा चिपळूण कलामंडळ आजची शाखा जय हनुमान नाच कलामंडळ नंबरपेठ सगळ्यावाल्यांचा हा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माझे जीवलग मित्र परिवार प्रमाणे शंकरवाडी यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा आज या ठिकाणी मला ढोलकीला स्थान लाभले त्यामध्ये ढोलकीपट्टू इंद्रेश लोखंडे जे मला लोखंडे स्थान देत आहेत माझे सोबतीला गुराव जे मला नॅचरल स्थान देत आहेत माझे धरवले जे मला नॅचरल स्थान देत आहेत सुगंधाला या सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो शाहिरी मानाचा मुजरा करतो शाहिरी मानाचा मुजरा करतो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचं बरीचशी आमची मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे सर्वांची नाव घेत नाही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र साहेब आखाडे आमचे भाऊजी बबन दारकर साहेब खास गावावरून आलेले
या छोट्या भावाचा कार्यक्रम बघण्यासाठी राजारामजी शिंदे कोकण धंदेवाडी मिडिल कोऑप सोसायटीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत शिंदे साहेब तसेच बरीचशी मंडळी आहे माझ्यावरती प्रेम करणारी बरीचशी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमचे वाडीतील ज्येष्ठ नागरिक सहदेव शिंदे, राजाराम ढेबे आणि खरंच एक नेता व्यक्तिमत्व संजयराव बावदाने या सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो. शाहिरी मानाचा मुजरा करतो. वेळ कमी आहे, सर्वांची नावं घेत नाही. तसेच एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी दिवस रात्र मेहनत करून रात्रीचा दिवस करून जीवाचं दान केलं आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्याचं काम हे माझ्या मित्र परिवाराने केलं. तर माझ्या सर्व मित्र परिवारांना मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो. तसेच माझ्या कार्यक्रमाला उपस्थित माझे वडील चंद्रकांत बाबाजी शिंदे यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. तसेच एक मायेचा हात आणि खंबीर साथ होतो ना, ते त्यांच्यामुळे आज या रंगमंचावरती मी उभा आहे. ते माझे बंधू शशिकांत शिंदे आणि सुरेश शिंदे यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक आमचे जिल्हा व्यक्तिमत्व असं प्रदीप सर आणि शिवाजी गावडे साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा. तसेच मित्रांवर एक छोटासा शेर घेतो म्हणायचंय. हा मित्र परिवाराचा कार्यक्रम आहे. मित्रांविना जीवन माझं शून्य आहे. मित्रांविना जीवन माझं शून्य आहे. तुमच्या सारखे मित्र मिळाले हे माझं मागच्या जन्मीचं पुण्य आहे. तुमच्या सारखे मित्र मिळाले हे माझे मागच्या जन्मीचं पुण्य आहे. खंबीर साथ लावली तुमची या जीवनी मी येऊन धन्य आहे. या जीवनी मी येऊन धन्य आहे. तसेच आमच्या प्रतिस्पर्धी गायिका नाव खूप मोठं आहे, नावं दिले आहेत आमच्या तेजलताई पवार यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा. त्यांच्या सर्व कलाकारांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी शाहिरी वर्गाचे लाभलेले आहेत ते म्हणजे आमच्या समाजाच्या गायिका, तरी त्यांचा सुद्धा आवाज खूप गोड आहे. शाहीर सुवर्णा शिंदे, आमचे गुरुबंधू संतोषजी घानक, स्वप्नीलजी धोरे, साहिल लवंदे, विशाल भुवन यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच कार्यक्रमासाठी आलेले सचिनजी कदमबुवा यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि अभिमान नाव घ्यायचं असं वाटतं जे माझे गुरुबंधू आणि ज्यांनी मला ह्या कलेसाठी मुळात सहकार्य केलं ते आमचे सुनीलजी बावदाने बुवा, आमचे गुरुबंधू सुनील दगडू बावदाने यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो. शाहिरी मानाचा मुजरा करतो. शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी माझं स्तवन आहे त्या स्तवनाला सुरुवात करतोय. म्हणायचंय काय तुम्ही बाप आणि माय देव माझे खंडेराय. तुम्ही बाप आणि माय देव माझे खंडेराय. भक्तीसाठी तुम्ही झाले मेंढपाळ. हो भक्तीसाठी तुम्ही झाले मेंढपाळ. ज्यांना स्मरितो मी सांज सकाळ. ज्यांना स्मरितो मी सांज सकाळ. ओ माझ्या पाठीशी उभे महाकाल. ज्यांना स्मरितो मी सांज सकाळ. माझ्या पाठीशी उभे महाकाल.
सत्यवान रणात गाजे बोला खंडाचा स्वरीचा बोल माझी कारकरीचा जय मनाचा मंडप पेटना मन सगळे वाल्यांचा गणपती बाप्पा गणगोट गणगोट छत्रपती शिवाजी महाराज की बोल 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 तुरे वाले की जय
ठिकाणी या कलेवर नितांत प्रेम असणारे आमचे मोठे बंधू संजय दगडू बावदाने, स्वर्गीय दगडू बावदाने कामगार संघटना मुंबई ठाणे यांच्याकडून 300 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले आहे. दादा माझा शाहिरी मानाचा मुलगा, शाहिरी मानाचा मुलगा, शाहिरी मानाचा मुलगा. तसेच या जैतापूर गाव जैतापूर विजय ठाणक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. दादा माझा शाहिरी मानाचा मुलगा. तसेच श्री कट्टर श्री बाळूमामा भक्त आयोजित कवितेचा महामुकाबला शाहीर सचिनजी कदम आणि आमचे गुरुबंधू शाहीर संतोषजी ढाणक यांचा कार्यक्रम 22 ऑगस्ट सायंकाळी 6:30 वाजता याच रंगमंचावर होणार आहे. त्यासाठी आकाश बर्गे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमचे भाऊजी दिलीप जावकिरे यांच्याकडून खास गावावर कार्यक्रम होण्यासाठी आले आहे. त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तसेच मंगेश माने, मैत्री कंटा ग्रुप, रोहित झोरे, मंगेश आखाडे, श्याम झोरे, रोशन शिंदे, कुलमणी शिंदेवाडी आमच्या वाडी सुरू आहे. त्यांच्याकडून 400 रुपये पारितोषिक आले आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तसंच त्याचपूर्वी मला जे सुंदर स्थान मिळाले आहे ते आमचे गणजी दादा यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुलगा, शाहिरी मानाचा मुलगा. तसेच आमचे विठ्ठलजी शिंदे साहेब माणिगावचे सुपुत्र हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहे. अशी बरीचशी लोकं या कलाकारांनी सर्वांची नावं घेत नाही. जसं पुढे पुढे जाऊन तसं ते येतच आहे. या ठिकाणी गणाचा विषय आलेला आहे आणि बाई मोठा अभ्यास बरोबर ना. बाईने सांगितलं, बाई म्हणतात की कोकण वासियांची कला वेशीला टांगली. बाई वेशीला टांगली या शब्दाचा अर्थ तुम्ही डिक्शनरी असेल त्याच्यावर खोलून बघा आणि दुसऱ्या बाजूला येऊन सांगायचं की कोकण भाषेची कला वेशीला टांगली या शब्दाचा अर्थ काय होतो. बरोबर ना. आता आपला आतुरता लागली त्या गणरायाची. महिन्याभराने तो गणराया आपल्या घरी येणार आहे. त्या गणरायाची आपला आतुरता लागली. बाई वेशीला टांगले म्हणजे आहे ना ते बघा बघा आणि दुसऱ्या बाजूला नक्की सांगा. बरोबर ना. आवाज उंच राहू द्या. या ठिकाणी गणाचा विषय घेतोय. तुझ्या मनाने देवा कोणी पावणे हिरणी आमका शाहिरांना मिळते हीच सोडते. नाम तुझे भिका 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 सारी हरती नित्यने देवा आज तुला स्मरती. वर्षाने करायला घरी येणार आहे बरोबर, महिन्याने करायला घरी येणार आहे बरोबर ना. म्हणून बघा कसं घरी येतोय त्या गणरायाला आला होतोय. मेघ गरजती अंबरी भात लावणी नाचणी वरी. झाले आता आतुरता फक्त राहिली ती आपल्या बापा घरी येण्याची. म्हणून काय म्हणतोय, मेघ गरजती अंबरी भात लावून नाचणी वरी. ढोल ताशाच्या तारावरी हो माझा गणपती येणार घरी. ढोल ताशाच्या तारावरी हो माझा गणपती येणार घरी. ताशाच्या तारावरी हो माझा गणपती येणार घरी.
संगीतवाल्या शाहिरा आपल्या समाजाच्या शाहीर सुवर्ण शिंदे यांच्याकडून गाण्यासाठी 200 रुपये पारितोषिक आले आहे. त्यांना शाहीर मानाचा मुद्रा तसेच दीपक शांताराम झोळे या बंधवाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्रजी आखाडे साहेब यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. या समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक आणि त्यांच्याकडे कधीही जावा आमचे ज्येष्ठ समाजसेवक गजानन विठोबा खरात साहेब तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा त्यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे. त्यांचा आभार आहे. तसेच कोकण धनगर समाज मंडळ मुंबई माजी अध्यक्ष संजय दादा खरात आमच्या लोकेगावचे समुद्र यांच्याकडून नाच मंडळाला 200 रुपये पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. गणेश राजाराम शिंदे कुलवणी शिंदेवाडीचे समुद्र यांच्याकडून नाच मंडळाला 200 रुपये पारितोषिक आले आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. रामचंद्र सकाराम झोळे गाव जैतापूर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा तसेच कोकण रत्न आमचे भाऊजी आणि माझ्यावरती खरोखर नितांत प्रेम करणारे बबन जानकर साहेब पाटील यांच्याकडून नाच मंडळाला 200 रुपये पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. तसेच 5 स्टार मॅनेजर नाटू चंद्रकांत धानक आमचे भाऊजी चेतक कॅटरेस मॅनेजर विलास गोरे सरगड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाच मंडळ त्यांचं आभारी आहे. सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या महिला वर्ग सुद्धा भरपूर आहे. आमच्या अहिल्या सेवा संघाच्या अध्यक्षा माझ्या वहिनी वैशाली शिंदे आमच्या संगीताई शिंदे यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुद्रा करतो. सर्वांची नावं घेतली माझ्या शिल्पा शिंदे वहिनी यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि आता विषय आलाय तो गौरवणीचा. बरोबर ना? बाई काय म्हणतात हे काना मी तुझ्यावर प्रेम करते. आता प्रेमच करायची इथे कशाला आपण आलो आहे ना. प्रेम करायचं असतं. बरोबर ना? आवाज येत नाही तुमचा. प्रेम करायचं आणि नंतर बोलतात की बुवा लिवा एका पाठीवर लिवा. बाई माझी पाठी छोटी आहे. बरोबर नवीन आहे तुम्ही पण तुझी पाठी लय मोठी आहे. भरपूर पाठी मोठी आहे. आपण अजून तयारी होती. बरोबर ना? या ठिकाणी माझा सवाल आहे साधा नाव माझी तुझ्याच आधी तुझीच आहे काला सोड. पण बाई या कानाने राधेला वरदान दिलं होतं की माझ्या आधी तुझं नाव घेतलं जाईल. हे कानाने राधेला सांगितलं होतं. म्हणून काय म्हणतोय माझी त्याला काय ऐका. विरहाच्या या वेळाने झाली राधे स्तब्ध काना आधी तुझीच नाव. हा आहे कानाचा शब्द. पण कानाने सांगितलं होतं की माझ्या आधी तुझं नाव घेतलं. म्हणून म्हणायचं विरहाच्या या वेळाने झाली राधे स्तब्ध काना आधी तुझीच नाव. हा कानाचा शब्द. बरोबर ना? आता श्रावण चालू झाला त्यामुळे मांसाहारी काही चालत नाही.
शिंदेचे पाचपुडे दीक्षिता उल्लेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. आणि गवळणीचा विषय घेतोय. गवळण पटवून देणार त्यात काय वाद नाही, गडी काय वाद नाही. बरोबर ना? हा. बघा आणि बाई सारखं मनापासून बोलतात म्हातार बुवा है ना. हिला माझ्या गुरुवारीला स्वप्नच दिसतात. बरोबर ना? सारखं बुवांचं नाव घेते. बस पट्टा शाबास. बघा गमतीचा विषय झालाय. अहो रात्री या आंटीची जवा घंटी वाजवली. बघा? काय म्हणायचं बघा. ठासून गच्च भरलेला मान चालताना होतात हिचे होहाड. झेपेना तोल गरगरीत बोल. झेपेना तोल गरगरीत बोल. कसं दिसतं गवलन बाय, कसं दिसतं गवलन बाय. तुझ्या दुधाच्या माठाचं ओझ. काय असं म्हणतोय? कारण तो कायला सांगतोय राधेला, अरे या दोघींनी सांगतोय तुम्ही या आडवाटेने चाललाय, बाजारला हा माल विकण्यासाठी चाललाय, त्या 2 दुधाच्या माठाचं ओझ तुम्हाला सावरतंय काय? एवढाच आपला विषय. ते म्हणताय 2 दुधाचे माठ. बरोबर ना? माठ खूप मोठा आहे. मोठा असेल ना तर ती बोलते, सॉरी तो बोलतोय की तिला त्या दुधाचे 2 माठ, त्या माठाचं ओझ तुला सावरतंय काय? बरोबर आहे? पटला विषय? घेऊ? हा बघा म्हणून म्हणायचंय टासून गच्च भरलेला मान चालताना होतात हिचे होहान. झेपेना तोल गरगरीत बोल. झेपेना तोल गरगरीत बोल. कसं दिसतं गवलन बाय, कसं दिसतं गवलन बाय. 2 दुधा
चंद्रकांत शामू शिंदे यांच्याकडून नाच मंडळाला 100 रुपये पारितोषिक करण्यात आले. तसेच वार्ड क्रमांक 128 चे अध्यक्ष किसनजी शिंदे आमचे बंधू हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना शाहीर मानाचा मुद्रा आमचे बंधू आज गावावरून आलेले आहेत. त्या छोट्या शाहिराचा छोट्या भावाचा कार्यक्रम करण्यासाठी त्या माजी नटनामूर्ती अध्यक्ष राजाराम शामू शिंदे यांच्याकडून नाच मंडळाला 200 रुपयाचे पारितोषिक करण्यात आहे. तसंच प्रदीप भाऊ खरात यांच्याकडून नाच मंडळाला 300 रुपयाचे पारितोषिक आले आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर महाकाल भुवनचे चाहते शाहीर संदेश टोपले यांच्याकडून खास गौरवण्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आले आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. तसंच वैभव दळवी आमच्या ऑफिसमध्ये आहेत आणि ढाकेवाडी यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक केलं आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. टाइम खूप कमी आहे म्हणून जरा फास्टमध्ये जाऊया. या ठिकाणी माझा विषय बाईंना लेखी स्वरूपात दिलेला आहे, पण माझा विषय कशी त्यांना माहिती असावा यासाठी माझा विषय असा आहे की भीमाचं आणि एका मल्लयोद्ध्याचं मल्लयुद्ध झालं. त्याच्या माराने भीमाचं कुबड नष्ट झालं. तर त्या मल्लयोद्ध्याचं नाव काय? बाई एवढंच सांगायचंय. त्या मल्लयोद्ध्याचं नाव सांगायचं. त्याचबरोबर बाईने विषय दिलेला आहे की विराट राजाच्या नगरी विटेश्वराचं एक शिवमंदिर होतं. त्याची उंची किती? तेथे एक वृक्ष होतं. त्या वृक्षाचं नाव काय आणि त्याचं महत्व काय? बाई तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. जरूर योग्य असेल तर मान्य करून घ्या. बघा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की बाई त्याची उंची अंदाजे 70 मीटर होती. तेथे एक वृक्ष होतं. त्याचं नाव शमी वृक्ष आणि त्याचं महत्व असं होतं की पांडव अज्ञात जाताना त्यांची जी शस्त्र होती ती त्या ढोलीमध्ये लपवून ठेवली होती आणि अज्ञातवासातून परत आल्यावर त्याच वृक्षाच्या ढोलीतून शास्त्र परत घेतली. या त्याचं महत्व आहे. बाई जर योग्य उत्तर असेल जरूर मान्य करा. माझे सर काल माझ्या कंपनीत आले आहे. कंपनीत सर्व मित्र मंडळी आहे. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्दा माझे सर मयूरजी गोरुले यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुद्दा करतो. आमचे सर सत्यवाजी माळी हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुद्दा वेळ संपत आलेला आहे. त्यामुळे आपण जाऊया पुढं. पदाचा विषय आहे बरोबर ना? थंडावायला आलोय ना? बघा विषय असा आहे की ज्या वेळेला तो सत्यवान झाडावरून खाली पडतो तेव्हा ती सावित्री त्याचं म्हणजे बोला आपण त्याच्या मांडीवर डोकं ठेवते. ते वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाने त्यांना सावली केली. म्हणून आजही आपण त्या वडाच्या झाडाची पूजा करतो बरोबर ना? किती नवरा बायकोमध्ये मतभेद असते तरी शेवटला त्या वडाचं झाड लागतं ना आपल्याला पुजायला बरोबर ना? शेवटी पाहिजे ना वडाचं पाहिजे ना शेवटी बरोबर ना? बरोबर घेऊ. बघा कसं घेतोय. सरकार पंढरी म्हणतो भेटन जावा मी गुन्ह्यात मला करा हो पुण्यात. म्हणून मला दिली ग सावली प्रसंग पावली ओझ मांडीला होता झाडाच तू उपकार मान त्या झाडाच तुला शेवटी पाहिजे वडाच तू उपकार मान त्या झाडाच तुला शेवटी पाहिजे वडाच.
विषय असा आहे की महाभारतामध्ये कौरव पांडवांचा युद्ध असतं, बरोबर ना? महाभारताचा विषय माहिती आहे ना? महाभारतामध्ये कौरव पांडवांचं युद्ध असतं आणि त्या युद्धामध्ये शिखंडी नावाचा एक पात्र असतं. तो नरही नव्हता आणि नारीही नव्हता, ती मुलगी बाई म्हणून ओळखलं जात होतं. तर तो शिखंडी नावाचा एक पात्र कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुन त्या शिखंडीच्या मागून, कारण पितामह भीष्माचार्यांनी युद्ध करताना प्रतिज्ञा घेतली असते की मी नारीवरती वार करणार नाही, म्हणून तो अर्जुन त्या शिखंडीच्या पाठीमागून बोलतो ना, शिखंडीच्या मागून त्या प्रत्येकाच्या वरती बाण लावायचा, त्या प्रत्येकाच्या वरती बाण लावायचा आणि मारायचा, आणि मारायला आलेला मेढ्यावर मारायचा, म्हणजे थांबायचंच नाही. बघा विषय कसा येतोय तो. अगं रिक्षानं बसली, टॅक्सीनं बसली, गिट्टीनं बसली गोटीमध्ये, मला फिरायला बंगलोर म्हैसूर ओटीमध्ये. अगं होतीस कोण अन झालीस काय. बाई ज्ञानी आहे, बाईना विषय नक्कीच माहिती असेल. बघा काय म्हणतोय. होतीस कोण अन झालीस काय, बघ जरा शास्त्र उघडून. नागडी तू, नागडी म्हणजे तो पुरुष नव्हता, ती बाई नव्हता, कोण म्हणतोय नागडी सुद्धा तो रानामध्ये आला होता. काय म्हणायचंय. नागडी तू आली समैदानी, तुझ्या मागून लावतोय येड्यावानी. नागडी तू आली समैदानी, तुझ्या मागून लावतोय येड्यावानी. तुझ्या मुलं लावतोय येड्यावानी. या ठिकाणी राजाराम जाधव खरात यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. किसनजी शिंदे उपशाखा प्रमुख 128 यांच्याकडून सुद्धा नाच मंडळाला 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच सुरेखा विठ्ठल जानकर आमच्या ताई, संगीता सीताराम शिंदे आमच्या वहिनी यांच्याकडून, तसेच वंशिका विनायक बावधन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. वेळ खूप कमी आहे. शेवट जाताना एकाने घेऊन कबारी थांबवतो. बघा या ठिकाणी आपल्या कोकणचा म्हटल्यानंतर शक्तीपुऱ्याचा ठाणे वाघ शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा या जातीतून सोडून देत त्यांच्यावरती 4 ओळी घेतोय. चाल त्यांचीच आहे. जिकडे तिकडे चौकडे हा नामाचा गजर झाले. ही चाल आहे.
आमचे विलास शेळके साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानकरांना बघा काय म्हणतोय. रामचंद्र घाणेकर नाव हे अजरामर शक्ती तुझ्याच्या पुस्तकावर. रामचंद्र घाणेकर नाव हे अजरामर शक्ती तुझ्याच्या पुस्तकावर. या कलेला आपणच करूनी केलं दूर मिरविला तुऱ्याचा साज मस्तकावर. रामचंद्र घाणेकर नाव हे अजरामर शक्ती तुझ्याच्या पुस्तकावर. सर्वांच्या साक्षीने सर्वांची रजा घेतो. त्याच्या मॅडमना दुसऱ्या बारीला शुभेच्छा देतो आणि पहिली बारी माझी इथंच थांबवतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.